पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गतील मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाकडील पोलीस शिपाई गणेश सावंत, हर्षद कदम व सुमित देवकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे पथकाने रेकॉर्डवरील आरोपी प्रदीप अक्षय बाळासाहेब ढगे, सूरज अशोक शिवळे व नवल वीरसिंग झामरे यांना आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 पिस्टल, 7 जिवंत काडतुसे व 2 मॅगझिन मिळून आल्याने ते जप्त करून त्यांच्या विरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37/1 व 3 सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक तपास करत असता आरोपी नवल झामरे हा मध्य प्रदेश राज्यातून पिस्टल घेऊन येऊन पिंपरी चिंचवड येथे विक्री करून तस्करी करत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याने त्याने आरोपी नामे कमलेश उर्फ डेनी कांडे याचे मार्फतीने पवन दत्तात्रय शेजवळ यास दिलेले 1 पिस्टल व 1 जिवंत काडतूस देखील पोलिसांनी जप्त केली आहे। तसेच आरोपी नवल झामरे याच्याकडून आणखीन 3 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले असून सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 7 पिस्टल, 14 जिवंत काडतुसे, 2 मॅगझिन व 1 महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण 15,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी नवल झामरे याचे मूळ गाव मध्य प्रदेश येथील असून तो अवैध शस्त्रांची तस्करी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। अटक आरोपी यांच्या गुन्हे अभिलेख तपासाला असता आरोपी नामे पवन शेजवळ राहणार नारायणगाव याचे विरोधात चोरी तसेच घरफोडीचे 5 गुन्हे नोंद आहेत व आरोपी कमलेश उर्फ डेनी कांडे याचे विरोधात मंचर पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न सारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप धोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनव पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, विनोद वीर, सुमित देवकर, गणेश सावंत, हर्षद कदम, विक्रम गायकवाड, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे, नितीन लोखंडे, विशाल गायकवाड, नितीन उमरजकर, प्रशांत पाटील, गणेश कोकणे, प्रवीण कांबळे, चंद्रकांत गडदे, बाबाराजे मुंडे, अमर कदम, समीर रासकर, राहुल खारगे, औदुंबर रेंगे, तांत्रिक विश्लेषण विभागातील नागेश माळी व हुलगे यांच्या पथकाने केली आहे।